नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 9 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग थोडा खोल आहे, पण थोडा विचार करायला लावणारा सुद्धा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, चिदानंद रूप चेतविते एक, एकपणे गुणागुणी दावी अनेक. म्हणजे काय, देव एकच आहे, पण तो आपल्याला अनेक रूपात दिसतो. कधी विठ्ठलमध्ये दिसतो, कधी माधवात दिसतो, कधी निर्गुण, कधी सगुण. रूप ही आपल्याला वेगवेगळी वाटतात, पण सत्य हे एकच आहे. तुकाराम महाराज सांगतात, आज आपण जे पाहतो मूर्ती आकार हे सगुण आहे, पण त्याच्यातलं सत्य आहे निर्गुण. ज्याला ना आकार आहे, ना रंग, ना सीमा, येथेच आपली गडबड होते. आपण काय करतो, रूपात अडकतो आणि सत्य काय ते विसरतो. म्हणून ते म्हणतात, देव फक्त मूर्ती नाही, तो नंदनाच्या नंदनही नाही, तो फक्त एक सनातनी सत्य आहे, जो की आदिला होता, आहे आणि राहणारही. म्हणजे साधा अर्थ असा की रूप बदलतात, नाव बदलतात, पण सत्य हे कधीच बदलत नाही. आणि जर हे आपल्याला समजलं ना, तर सगळे वाद संपतात, गोंधळ संपतो आणि आपलं मन हे शांत होतं. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की रूपाकडे पहा, पण त्यात अडकू नका आणि त्यातला सत्याला ओळखा. आणि शेवटी एकच मित्रांनो, अभंग समजला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण.